कसं होईल तुझे कुत्रे मित्र बरं, गल्लीतले कुत्रे बरे, भूकनाथ तर परत त्याला बघून आता मिस करला त्याला गल्लीतले कुत्रे. कुठं आहे, कस का मारणं गेलं बघा की, दोघांचं लव राहिलं, पोराचं आणि पोरीचं. ते पोरग किती का मारणार, मग पुन्हा मारणं सोडलं 3-4 महिने. पोरी भांडणं का बरं काढलं, तू मारला का बरं गेलंस म्हणतात. तू मारत होतास मला, तू मारणं गेलास म्हणजे तुझं प्रेम कमी झाले. तू मला पहिले शिवाय देत होतास, आता देणार गेलास म्हणजे तुझं दुसऱ्याला पकडलास, तू दुसऱ्या सोबत लपडा. म्हणजे ते म्हणतात ना, इथं आहे इथं. सरांचं नाही काहींच खरं. तू पहिले ना मला 1 मिनिटामध्ये कॉल उचलत होतास, आता इकडे बसला तिकडे बसला, घरी हाव बाहेर हाव मित्र आता असं म्हणत आहेस का तू? तू तुझ्या जिंदगीवर हा म्हणते ती खुश आहे बघ तिथं. काय माहित अनुभवली आहे का म्हणा तुला, का गेला स्वप्नामध्ये. चला पहा, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. वी हॅव लर्न अबाउट हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बद्दल अभ्यास केलेला आहे. प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये वी हॅव स्टडीड अबाउट मॅग्नेट बद्दल पाहिलं, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स बद्दल आपण पाहिलेलं आहे. हाऊएव्हर इट विल बी इंटरेस्टिंग टू सी इफ एन इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिक फील्ड आर रिलेटेड टू इच अदर. तर या ठिकाणी आपल्याला इंटरेस्टिंग होईल की ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक फील्ड हे कसे एकमेकांच्या संबंधात ज्यावेळेस पाहू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल. आता या ठिकाणी पहा बेटा, कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द फिगर. असं जे दाखवलं ना डायग्राम मध्ये, सर्किटला काय केलं पाहिजे, कनेक्ट करा. मग याचे वायर कोणता आहे सांगा, कॉपर वायर. कोणता वायर आहे तो, कसा आहे, जाड वायर आहे आणि तो स्ट्रेट आहे. कसा आहे, स्ट्रेट आहे. कुठे ए टू बी, कुठे बेटा ए टू बी मधला जो आहे तो जाड आहे. कीप अ मॅग्नेटिक निडल, याच्याजवळ काय ठेवा, मॅग्नेटिक निडल. ज्यावेळेस यातून करंट फ्लो होतो तो निडल काय होईल, हालेल. काय होईल, हालेल म्हणजे डिफ्लेक्शन होतो. काय होतो त्याचा, काय होतं, कारण या वायरच्या बाजूला त्याच्या स्वतःची काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड. स्वतःची काय होते आणि ह्याची स्वतःची काय असते, मॅग्नेटिक फील्ड. ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड येतात त्यावेळेस ते काय दाखवतात, डिफ्लेक्शन. काय दाखवतात, कीप अ मॅग्नेटिक निडल ऍडजस्टिंग टू द वायर, याच्या जवळ ठेवा. कीप द प्लग की, हे जे काही प्लग की आहे त्याला त्याच्या ओपन सर्किट मध्ये ठेवा आणि तिथं काय करा, जे काही डायरेक्शन ऑफ निडल आहे त्याला ऑब्झर्व करा. क्लोज द प्लग कीला क्लोज करा अँड ऑब्झर्व द डायरेक्शन ऑफ निडल. आणि जे काही निडलची डायरेक्शन आहे त्याला त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करा. जर करंटचा फ्लो असा असेल तर डायरेक्शन कशी असते, वेगळी असते. आणि असा असेल तर डायरेक्शन काय होते, चेंज होते. ते कधी कधी गणपतीच्या मागे बसवतात बघा बेटा, माहितीये का, ते चक्र फिरतात बघा. वायर जर बदललो तर त्याची डायरेक्शन सुद्धा काय होते सांगा बरं का, चेंज होते. म्हणजे फ्लो ऑफ करंटची डायरेक्शन काय होते, चेंज होते. What do you notice? Now interchange the connecting wire connected to the cell. जे काही आपण सेलला कनेक्ट केलेला वायर आहे त्याला अल्टी पलटी मारा. अल्टी पलटी जर मारलो तर डायरेक्शन जी काही मॅग्नेटिक निडलची सारखी असेल का, चेंज होईल, चेंज होईल. काय होईल बेटा, चेंज होईल. मग या ठिकाणी जो डायरेक्शन ऑफ करंट आहे आणि जो पोझिशन ऑफ निडल आहे याच्यामध्ये काही संबंध आहे का, यस, देयर इज अ रिलेशन बिटवीन देम. का, फ्लो ऑफ करंटची डायरेक्शन चेंज झाली म्हणजे काय होऊ लागली, मॅग्नेटिक निडलची डायरेक्शन सुद्धा काय होत आहे, चेंज होत आहे. काय होत आहे बेटा, चेंज. व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट. ह्या एक्सपेरिमेंट पासून तुम्ही काय शिकलात, द मॅग्नेटिक इफेक्ट इज ऑब्झर्वड बिकॉज ऑफ द करंट इन द वायर. जे काही मॅग्नेटिक इफेक्ट आहे हे कशामुळे ऑब्झर्व करण्यात आलेलं आहे, कारण त्या वायरामध्ये काय आहे, करंट. त्या वायरात काय आहे बेटा, करंट आहे. म्हणजे काय, जे इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम आहे ती एकमेकाच्या कशी सांगा, क्लोजली रिलेटेड आहे. कोण, करंट आणि कोण, मॅग्नेट. ते दोघे एकमेकाच्या कशा सांगा बरं का. टीव्ही मध्ये काय मिळतो, मॅग्नेट मिळतो. ह्याच्यामध्ये मॅग्नेट, याच्यामध्ये मॅग्नेट, लॅपटॉप मध्ये मॅग्नेट, कॅमेरामध्ये, प्रत्येक ठिकाणी काय असतं सांगा, मॅग्नेट आणि करंटचा संबंध असतो. त्यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम. काय म्हणतात त्याला, इलेक्ट्रोमॅग्नेट. आता ह्याच्या विपरीत जर पाहायला गेलं, इफ अ मॅग्नेट इज मूव्ड, जर मॅग्नेटला मूव्ह केलं आणि जर त्याला सातत्याने मुव्हिंग मध्ये ठेवलं तर इट इज नॉट एक्साइटिंग, विल वी ऑब्झर्व एनी इलेक्ट्रिक करंट. बघा, इफ अ मॅग्नेट इज मूव्ड अँड केप्ट मूव्हिंग, मॅग्नेटला मूव्ह केलं आणि सातत्याने बदलत राहिलं
तर त्यावेळेस सातत्याने त्याची काय चेंज होत असते, मॅग्नेटिक फील्ड काय चेंज होते, आणि फ्लो ऑफ डायरेक्शन ऑफ करंट, फ्लो ऑफ डायरेक्शन ऑफ करंट. Therefore we are going to study magnetic field. याला काय म्हणतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट आपल्याला पाहायचा आहे. We will study the principles जे आहे त्याचे तत्व जे आहे, त्याचं काय कन्स्ट्रक्शन म्हणजे कुण्या पद्धतीने रचना आहे, त्याची जे काही वर्किंग आहे इलेक्ट्रिक मोटरची आणि इलेक्ट्रिक जनरेटरची, ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला पाहायचं आहे. हे शास्त्रज्ञाचं नाव पहा बेटा, कोण आहे, हान्स क्रिश्चियन. काय नाव आहे बेटा, हान्स क्रिश्चियन ओरेस्टेड. काय नाव आहे, हान्स क्रिश्चियन ओरेस्टेड. जन्म कधी झाला, 1777 ला. वैकुंठाला शेपूट धरून कधी गेले, 1851 ला गायचं शेपूट धरून वरी गेले. ठीक आहे. As a scientist at the forefront in the 19th century, एक अग्रेसर शास्त्रज्ञ म्हणून या 19व्या शतकातलं, त्यांचं नाव आहे हॅन्स क्रिश्चियन ओरेस्टेड. याने इम्पॉर्टंट रोल प्ले केला अंडरस्टँडिंग मध्ये. कशाच्या अंडरस्टँडिंग मध्ये बेटा, इलेक्ट्रोमॅग्नेटिझमच्या. त्यांनी 1820 साली ऑब्झर्वेशन केलं की दॅट वेन अ करंट पासेस थ्रू अ मेटल वायर, एक समजा मेटल वायर आहे, ह्याच्यातून काय पास व्हायला, करंट पास होताना, त्यावेळेस द मॅग्नेटिक निडल नियर द वायर, ह्याच्या जवळ काय ठेवलं, मॅग्नेटिक निडलचे त्याच्या बाजूला ठेवलं, ते काय करत होते, टर्न्स होत होते. काय करत होते, टर्न्स. एक सर्टन अँगल तयार करून, एक सर्टन अँगल तयार करून. ही पॉइंटेड आउट द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम, आणि तिने दाखवून दिलं, काय दाखवून दिलं, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम मधला संबंध काय आहे ते त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. आणि आजच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये जे काही कन्सेप्ट वापरतो, ह्यांचेच कन्सेप्ट आपण वापरतो. आणि यांच्या ऑनर मध्ये यांच्या जे काही शोध लावला, त्याच्यामुळे जे काही युनिट आहे कशाचा बेटा, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्डचा. कशाचा युनिट, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्डचा युनिट काय आहे, ओरेस्टेड आहे. काय बेटा, ओरेस्टेड. कुणाच्या नावावर आहे, सर हॅन्स क्रिश्चियन ओरेस्टेड यांच्या नावावर आहे. काय युनिट आहे, ओरेस्टेड. कुणाचं युनिट, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कुणाचा युनिट, कुणाचं युनिट, समजा हे वायर आहे, ह्याच्यातून जर करंट गेला तर त्याच्या सभोवताली काय तयार होऊ लागले, सांगा बरं का, काय होत आहे, हे थिक वायर आहे. हे काय बेटा, रेजिस्टन्स. हे काय, ॲमीटर. हे काय आहे, सेल किंवा बॅटरी. हे काय बेटा, प्लग की. हे काय येतं, मॅग्नेटिक निडल. आणि खपट आहे, त्यालाच काय म्हणतो, कार्डबोर्ड. काय म्हणतो बेटा त्याला आपण, कार्डबोर्ड. बघा, कनेक्ट द सर्किट ऍज शोन इन द फिगर. सर्किट मध्ये ह्या ठिकाणी काय करा, जे काही सांगितलं त्या पद्धतीने जोडा. वेन लार्ज करंट, जवळपास किती, 1 एम्पियर किंवा त्याच्यापेक्षा जास्ती करंट त्या कॉपर वायर मधून पास होतो. कशातून, या कॉपर वायर मधून पास होतो. अ मॅग्नेटिक निडल केप्ट ऍट डिफरंट पॉइंट्स ऑन द कार्डबोर्ड अराउंड द वायर स्टँड्स इन डिफरंट डायरेक्शन. त्याच्या बाजूला जे काही आपण त्या ठिकाणी निडल्स ठेवतो, त्यांची डायरेक्शन सुद्धा सारखी असते का वेगळी असते बेटा, वेगळी असते. सारखे असते का वेगळे असते रे, वेगळे असते. त्याच्या बाजूला जर समजा तुम्ही मॅग्नेट टाकलात, हो का, मॅग्नेट माहिती आहे का बेटा, आयर्न फिल्म जर टाकलात मॅग्नेटिक निडलच्या बाजूला, मॅग्नेटिक म्हणजे काय, चुंबकाच्या निडलच्या बाजूला, काशी तयार होते का, सांगा बरं का, होते का, होणार, होते. पहा बेटा, डिस्कस नाही. व्हॉट चेंजेस आर कॉज्ड ड्यू बाय इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग करंट. म्हणजे कोणते चेंजेस होतात तुमच्या घरामध्ये, ज्यावेळेस आपण ते फॅन असतो ना, ते गोल फिरवतो बघा, ते गोल फिरवतो म्हणजे काय करतो माहिती आहे तुम्हाला, वायराचा कॉन्टॅक्ट जो दुसऱ्या वायराशी आहे किंवा जे काही संपर्क आहे, तो जर कमी संपर्क झाला तर फ्लो ऑफ करंट सुद्धा काय होतो, कमी होतो. किंवा अँगल जर दोघांमध्ये चेंज झाला तर फ्लो ऑफ करंट काय होतो, कमी होतो. वायरला वायर दाबल्यावर जास्ती करंट फ्लो होते, माहिती आहे का तुम्हाला. आणि वायर जर जेवढा जास्त संपर्क नसेल तर तेवढा करंट फ्लो होतो का, नाही. तो तिथे कन्सेप्ट काम करतो त्या ठिकाणी. किंवा त्या दोघातला अँगल चेंज करतात. काय करतात, व्हॉट चेंजेस आर कॉज्ड बाय इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग करंट. करंट जर वाढला तर मॅग्नेटिक निडलचं डिफ्लेक्शन काय होणार आहे, वाढणार आहे. करंट जर कमी झाला तर मॅग्नेटिक निडलचा डिफ्लेक्शन काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि करंट जर पासेस होत नसेल तर मॅग्नेटिक निडल काय हलते का, नाही. Now instead of the magnetic needle, spread iron links on the cardboard and observed. आता ते magnetic needle ला त्या ठिकाणी जे काही आहे, instead of magnetic needle, spread iron links on the cardboard. जे काही magnetic needles आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करा, iron links जे आहेत
त्याला त्या कार्डबोर्डवर टाका आणि त्याला ऑब्झर्व करा. जे आयर्निक फिलिंग्स आहेत त्यांना त्या सर्क्युलर मॅनर मध्ये ठेवा. कशाच्या मॅनर मध्ये? इथं दाखवले बघा का, असं सर्क्युलर मॅनर मध्ये टाका. टाकलो का बेटा? टाकलो का? हो म्हणा टाकलो. मग त्यावेळेस जर करंट पास झाला तर काय तयार होते सांगा? अशी सर्क्युलर रिंग्स तयार होतात की नाही बेटा? त्याला म्हणतात कॉन्सन्ट्रेटेड. काय म्हणतात? किंवा कॉन्सेंट्रिक सर्कल तयार होतात. काय होतात? म्हणजे एकाच्या वर एक जे सर्कल तयार होतात त्याला काय म्हणतात? कॉन्सेंट्रिक सर्कल. आणि एक लाईन दुसऱ्यामध्ये इंटरसेक्ट करत नाही. ऑलवेज शोज नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शन ते दाखवत असतात. बघा, यू हॅव स्टडीड मॅग्नेटिझम पाहिलं, मॅग्नेटिक फील्ड तुम्ही मागच्या वर्षी पाहिलं. अँड प्लीज स्प्रेड अलाउंग मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. अँड प्लीज कसे फ्लो होतात म्हटले? नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शन मध्ये त्या ठिकाणी लाईन्स तयार करतात. त्या लाईन्सला काय म्हणतात? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. काय म्हणतात बेटा? आता मी काय म्हणलं, ते वायरचा आहे कॉपरचा. कॉपरच्या वायर मधून ज्यावेळेस करंट फ्लो होतो, करंट फ्लो झाल्यानंतर त्या सभोवताली काय तयार होते सांगा? मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड अराउंड अ स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. त्या ठिकाणी जो काही मॅग्नेटिक फील्ड आहे ही तयार होते. कुणाच्या सभोवताली बेटा? जो काही करंट कॅरिंग कंडक्टर आहे, स्ट्रेट करंट आहे, कंडक्टर आहे, त्याच्या सभोवताली होते. जर समजा करंट जर अनचेंज्ड असेल, कोण बेटा? करंट जर अनचेंज्ड असेल, मॅग्नेटिक फील्ड काय होते? कमी होते. काय होते? कमी होते. ऍज द डिस्टन्स फ्रॉम द वायर इन्क्रीजेस. कधी? नीट समजून घ्या. मॅग्नेटिक फील्ड एखादी करंट वायर आहे, वायरातून काय फ्लो चाललाय? करंट. त्याच्या सभोवताली काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड तयार होते. इफ द करंट इज अनचेंज्ड, करंटला बदललो का? नाही. दिस मॅग्नेटिक फील्ड रिड्युसेस. मॅग्नेटिक फील्ड कधी रिड्यूस होते? ज्या वेळेस डिस्टन्स, हे मॅग्नेट आहे समजा, मॅग्नेट, ह्या मॅग्नेटला मी याच्यापासून काय केलं? लांब घेऊन गेलं. कुठून? वायरापासून. कोणाला लांब घेऊन गेलं? मॅग्नेटला. तर त्या ठिकाणी लांब घेऊन गेलं तर काय होतं बेटा? त्या ठिकाणी सांगा बरं का, मॅग्नेटिक फील्ड काय होते? कमी. मॅग्नेटिक फील्ड काय होते? कमी. कॉन्सेंट्रिक सर्कल, एकाच्या वर एक सर्कल जे असतात तिथे वरी होते बघा, त्याला काय म्हणतात? कॉन्सेंट्रिक सर्कल. रिप्रेझेंटिंग, काय रिप्रेझेंट करतात म्हणलं? नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शन. म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. काय रिप्रेझेंट करतात? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स रिप्रेझेंट करतात. शोन बिगर अँड रेरिफाईड. जसं लांब जातात तसे तसे कसे होतात बेटा? रेरिफाईड. रेरिफाईड म्हणजे विरल होतात. रेरिफाईड म्हणजे काय बेटा? मोठी होतात. रेरिफाईड विरल होतात. ऍज द डिस्टन्स फ्रॉम द वायर इन्क्रीजेस. कधी बेटा? वायरापासून त्यांचा अंतर जसा लांब जातो तसे तसे ते काय होतात? रेरिफाईड. म्हणजे त्यांची ताकद राहते का कमी होते बेटा? कमी होते. कमी होते. मग जे काही करंट थ्रू द वायर आहे, काय बेटा? करंट थ्रू द वायर जर वाढवलं, करंट जर वाढवलं, इंटेन्सिटी सुद्धा काय होते? वाढते. करंटचा फ्लो वाढला तर इंटेन्सिटी सुद्धा काय होते बेटा? वाढते. काय वाढते? इंटेन्सिटी. काय वाढते म्हणलं? इंटेन्सिटी सुद्धा काय होत असते? वाढत असते. आता एकदा हे बघून घ्या. 1-2 मिनिटाचा वेळ देतो, बघा एकदा.
चला पुढे पहा. राईट हँड थंब रूल. काय बेटा? राईट हँड थंब रूल. धरा हातात अंगठा आणि पेन. धरलो धरलो का? धरा लवकर धरा सर. धरा केलं पेन. असं तर करा पुढे. हे जे आहे ना अंगठा, that is the direction of current. काय बेटा? डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि हे जे बाजूला आहे काय? मॅग्नेटिक फील्ड. आता वायरने असं केलं काय फरक पडला का? हे काय? डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट. हे काय त्याच्या सभोवताली झालं. If you held a straight current carrying conductor in your right hand. हे काय? करंट कॅरिंग कंडक्टर कोणत्या हातामध्ये? राईट हँड. इन अ सच अ वे दॅट the fingers are curled, म्हणजे काय? बेंड केलेले. curled around the wire and the thumb shows direction of current and the curled finger shows magnetic lines किंवा magnetic field. काय दाखवतं? magnetic field. This is a convenient rule for finding out direction of the magnetic field produced by current flowing through an electric conductor. एखादे इलेक्ट्रिकल कंडक्टर आहे त्याच्यातून तुम्हाला डायरेक्शन ऑफ करंट फाइंड आउट करायचं असेल तर त्याला कसं धरायचं? अशा प्रकारे जर धरलं, असं धरा कसे धरा. हे काय सांगा? डायरेक्शन ऑफ करंट. आणि हे काय सांगा? बघा, field produced by current flowing through an electric conductor. Imagine that you have held the conductor in your right hand. तुम्ही कंडक्टर तुमच्या राईट हँड मध्ये धरला. अशा प्रकारे युअर थंब पॉइंट्स इन द डायरेक्शन ऑफ करंट. तुमचा जो थंब आहे कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे? करंटच्या डायरेक्शन मध्ये आहे. देन टर्न युअर फिंगर्स अराउंड द कंडक्टर. त्यावेळेस तुमचे फिंगर त्याच्या अराउंडला टर्न करा. द डायरेक्शन ऑफ फिंगर जे आहे ती काय आहे? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. काय बेटा ते? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ओके. आता पुढचा एक एक्सपेरिमेंट आहे तो सुद्धा पहा या ठिकाणी. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ ए कंडक्टिंग वायर. आता पहा बेटा, हे काय? समजा हे लूप आहे. हे काय म्हणतात त्याला? लूप. ह्याच्या बाजूला ह्याची स्वतःची काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड. ह्याच्या सोबत यांची काय होते? मॅग्नेटिक फील्ड. आणि वरी सुद्धा काय होते? मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे याच्या पूर्ण बाजूला काय असते सांगा बरं का? मॅग्नेटिक फील्ड. ओके. We have learned about magnetic lines of force of magnetic field produced by current flowing through a straight conductor. ज्यावेळेस स्ट्रेट कंडक्टर मधून जो काही करंट फ्लो होतो झाल्यानंतर त्याच्या सभोवताली जी काही मॅग्नेटिक फील्ड असते त्याची जी काही मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर पहा बेटा, what will happen to the magnetic lines of force of the field produced by current flowing through a loop made by bending the straight line. ज्यावेळेस आपण स्ट्रेट वायरला किंवा लाईनला आपण असं बेंड करतो आणि केल्यानंतर त्याच्या सभोवताली मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स नेमकं काय होईल त्याच्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे. अ सर्किट इज कम्प्लिटेड बाय कनेक्टिंग व्हेरियस कंपोनेंट. अशा प्रकारे काय तयार करतात? सर्किट. काय? बॅटरी आहे, अॅमीटर आहे, रेजिस्टर आहे, नंतर हा कॉपरचा लूप आहे, हा कार्डबोर्ड आहे, खपट आहे. याच्या बाजूला तयार होणारे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे. इथे छिद्र आहे, इथे छिद्र आहे, इथे छिद्र पी आहे आणि इथे काय बेटा? क्यू. हे काय? नॉर्थ डायरेक्शन आणि हे कोणती डायरेक्शन आहे बेटा? साऊथ डायरेक्शन. पहिल्यांदा काय कम्प्लीट करतात? सर्किट. काय कम्प्लीट करतात? सर्किट. कसं? व्हेरियस कंपोनेंटला कनेक्ट करतात जसं फिगर मध्ये दाखवलेलं आहे. ज्यावेळेस त्यातून करंट पास होतो कशातून? या लूप मधून. कशातून बेटा? लूप मधून करंट पास होतो. काय पास होतो? करंट पास होतो. त्यावेळेस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स त्या ठिकाणी प्रोड्यूस होतात. काय प्रोड्यूस होतात? म्हणजे ह्या प्रत्येक पॉइंटला काय तयार होतात सांगा बरं का? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. काय तयार होतात? बोला काय तयार होतात बेटा? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. म्हणजे असंच राहते का? नाही. असं पण असतो कधी सांगा बरं का? प्रत्येक ठिकाणी काय तयार होतात सांगा लवकर बोला? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स त्या ठिकाणी तयार होतात त्या लूपवर. ऍज वी गो अवे फ्रॉम द वायर, जसं तुम्ही वायरच्या जवळ आहात कॉन्सेंट्रिक सर्कल असतात, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक करंट जास्त असते, मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी कशी असते स्वामी? जास्त असते. पण ज्यावेळेस तुम्ही लांब जाता, ज्यावेळेस तुम्ही काय करता बेटा? लांब जाता, त्यावेळेस इंटेन्सिटी कशी असते सांगा बरं का बेटा? कमी कमी होते. इंटेन्सिटी कशी होते? कमी. हा. आणि त्याचा प्रभाव सुद्धा काय होतो बेटा? कमी. त्याचा प्रभाव सुद्धा काय होतो सांगा बरं का? कमी त्या ठिकाणी होतो. जवळ असल्यावर प्रभाव कसा असतो रे? जास्त. नाहीतर लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. हा हाय जाणं हवर इकडे बॉयफ्रेंड पडला. हे थांब रे, बॉयफ्रेंडचा फोन आला, थांब रे. दॅट इज अ लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप होते. त्याच्यामुळे जवळच पाहिजे. ते पहिल्याचा प्रेमी वगैरे होता, 5-5 वर्ष वाट बघायचं, आता 2 दिवस वाटले, तिला दुसरा पाहिजे.
जाग्यावर पलटी. अरे खरं काय नाही, माझ्यापेक्षा कदाचित मुलांना जास्त माहित असेल. तुम्ही बघतात ना शाळेमध्ये, तुम्हाला माहित असेल एका पोरीचे 4-4 बॉयफ्रेंड. खरं का मोठा? माझा आकडा कदाचित चुकला असेल. जसं आजकाल प्रेम म्हणजे काय झालं माहिती, टाइमपास, एन्जॉय. इकडे मी ना एवढ्यासोबत टाइमपास करते, पण मी लग्न त्याच्याशीच करणार आहे. म्हणजे मी सारच करून बसणार आहे, पण लग्न त्याच्याशी करणार आहे. हे काय प्रकार आहे? किती डिस्टर्ब तुला तुझी बायको कशी मिळेल तुला? लग्नाच्या नंतर पण तू ना, आपण काय करू ना, माझ्या घरचे नाही म्हणत आहेत ना, ठीक आहे. लग्न झाल्यानंतर सुद्धा आपण संपर्कात राहत. इकडलं इकडं चालू राहते, नवऱ्याला पळू दे ना, आपल्याकडे चालू राहते लग्नाच्या नंतर. बघला लोकांनी गेले जिकडे तिकडे. खरं सांगा, बघला लोकांनी 50-60% तर दिसले काही. इकडे कामाला गेलं का, हॅलो गेल्यात कामाला, ये घरला. As we go away from the wire, वायर पासून लांब लांब गेलो, प्रभाव कमी झाला. कोणाचा? मॅग्नेटिक फील्डचा. सर्कल जरा रेअर झाले. As we go away from the wire, कॉन्सेंट्रिक सर्कल्स जे आहेत हे कसे होतात, जे की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दाखवतात, हे मोठे मोठे होतात. कसे होतात बेटा? मोठे 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 होतात, पण प्रभाव काय होतो? कमी होतो. ऍज वी गो टुवर्ड्स द सेंटर, सेंटर पाशी गेलो तर जे काही कॉन्सेंट्रिक सर्कल्स असतात हे कसे होतात सांगा बरं का? ऍज वी गो टुवर्ड्स द सेंटर, सेंटर ऑफ द लूप, लूपच्या जर सेंटरला तुम्ही गेला तर त्या लूपच्या सेंटरला गेल्यानंतर त्या ठिकाणी हे कसं होतं मॅग्नेटिक फील्ड सांगा बरं का? स्ट्रेट लाईन. कशी होते सांगा बरं का? स्ट्रेट लाईन. हा जो आर्क होतो, हा आर्क असं गोल असतो का? नाही. कसा तयार होतो? स्ट्रेट लाईन. कसा होतो सांगा? इथं कसा पहिला सर्क्युलर, इकडे मात्र कसं झालं सेंटरला स्ट्रेट लाईन. कसा झाला बेटा? स्ट्रेट लाईन होत असतो. इन द फिगर द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर शो नियर द पॉइंट पी आणि क्यू च्या जवळचे जे आहे ते कसे कॉन्सेंट्रिक आहे. नियर कसे बेटा? कॉन्सेंट्रिक आहे. आणि प्रत्येक पॉइंट त्या ठिकाणी काय प्रोड्यूस करतो? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार करतो. बाय मेकिंग यूज ऑफ राइट हँड थंब रूल, check that every point of the loop contributes the magnetic lines of force at the center of the loop. आणि जर आपण ह्या ठिकाणी जर काय केलं, राईट हँड थंब रूलचा वापर केला आणि प्रत्येक जे लूपच्या पॉइंटला जर ऑब्झर्वेशन केलं तर त्या प्रत्येकाचा जो काही जे काही कॉन्ट्रीब्यूट मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे कुठे सांगा? सेंटर ऑफ द लूपला आहे. कुठे बेटा? सेंटर ऑफ द लूपला. आणि हे जे लाईन्स ऑफ फोर्स आहेत ते सेंटर ऑफ लूपला हे कशा असतात? इन द सेम डायरेक्शन, इन द साऊथ टू नॉर्थ, इन द सांगा सेम डायरेक्शन. मग इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऍट एनी पॉइंट प्रोड्युस्ड बाय करंट फ्लोइंग थ्रू वायर. जे काही इंटेन्सिटी म्हणजे काय बेटा? प्रभाव जो असतो कशाचा? करंट फ्लो झाल्यामुळे. त्याच्यामुळे काय झालं? ह्याच्या बाजूला काय तयार होते? मॅग्नेटिक फील्ड जे काही तयार होते बाय करंट फ्लोइंग थ्रू द वायर. ही कशा असते? करंट पेक्षा कशा असते? इंडिपेंडेंट. कशावर डिपेंड असते? करंटवर. कशावर डिपेंड असते? म्हणजे करंट जर वाढला तर इंटेन्सिटी वाढते, करंट कमी झाला तर इंटेन्सिटी कमी होते. As we have seen in the experiment, this means that if there are n number of loops, म्हणजे जेवढे लूप्स वाढले तेवढी मॅग्नेटिक फील्ड काय होते? वाढते. कधी मोटरचा गड्डा बघितला का काढून मध्ये? एक मध्ये मॅग्नेट राहते बघा, त्याच्यावर तार गुंडाळलेले असतात बघा, तार असतात बघितला का बेटा? कावर तेवढी गुंडाळलेली असतात, जेवढी मोठी मोटर तेवढे तार जास्ती असतात. म्हणजे तार जास्ती झाली म्हणजे काय झालं सांगा बरं का? फोर्स, त्याचा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स होतो वाढला का कमी झाला? वाढला. काय झाला? वाढला. काय झाला? वाढला. आणि यालाच काय म्हणतात? सॉलिनॉइड. काय म्हणतात त्याला? तो असं असते का बेटा? असंच राहते का मोटरीच्या मध्ये गड्डा काढून बघा कधी? अशा प्रकारे असतो. आणि याला काय म्हणतात? सॉलिनॉइड. काय म्हणतात त्याला? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ड्यू टू करंट इन अ सॉलिनॉइड. त्याला काय म्हणतात? सॉलिनॉइड मध्ये जो काही मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते कुणामुळे बेटा? करंटमुळे. हे काही चित्र दिलेलं आहे, IMP आहे, परीक्षेला विचारलं जातं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेन अ कॉपर वायर विथ रेजिस्टिव्ह कोटिंग, कॉपर वायरवर काय असते म्हटलं? रेजिस्टिव्ह कोटिंग. रेजिस्टिव्ह मागे सांगितलं तुम्हाला, एकमेकाला जरी आलं तर फ्लो होत नाही. दॅट इज अ रेजिस्टिव्ह कोटिंग. रेजिस्टिव्ह कोटिंग इज ओन्ड इन अ चेन ऑफ लूप. कशामध्ये? लूप मध्ये. कशामध्ये गुंडाळलेलं आहे सांगा? अशा प्रकारे लूप मध्ये गुंडाळलेलं आहे.
लाईक अ स्प्रिंग सारखं त्याला म्हणतात सॉलिनॉइड. काय म्हणतात त्याला? मला माझ्या मागे व्हेन अ कॉपर वायर विथ अ रेजिस्टिव्ह कोटिंग इज wound in a chain of loops like a spring, it is called a solenoid. ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट पास होतो कशातून बेटा? सॉलिनॉइड मधून. कधीही काय म्हणलं? ज्यावेळेस काय पास होतो? इलेक्ट्रिक करंट पास होतो कशातून सांगा? सॉलिनॉइड मधून. त्यावेळेस मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स प्रोड्यूस होतात. काय प्रोड्यूस होतात? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. हे अशा प्रकारे काय तयार होतं सांगा? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. काय तयार होतात सांगा लवकर? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स प्रोड्यूस होतात. आणि हे जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात बार मॅग्नेटची, हे आपल्याला माहिती आहे. आणि द प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ सॉलिनॉइड हे कशासारखे असतात? मॅग्नेटिक फील्ड सारखे, म्हणजे बार मॅग्नेट सारखे. म्हणजे काय सर? म्हणजे हे एकमेकांमध्ये इंटरसेक्ट करत नाही. ते स्टार्ट फ्रॉम नॉर्थ टू साऊथ डायरेक्शन. ह्याला काय म्हणतात? दीज आर द प्रॉपर्टीज. जवळ काय असतात? कॉन्सन्ट्रेटेड. लांब लांब गेल्यावर कशा असतात? रेरिफाईड, म्हणजे विरल असतात. कशा असतात? विरल असतात त्या ठिकाणी. ह्या प्रॉपर्टीज सारख्या असतात. मग you are aware of the magnetic lines of force of a bar magnet. The properties of magnetic field of solenoid हे सिमिलर असतात. कुणाच्या सिमिलर असतात? मॅग्नेटिक फील्डच्या. आणि कोणी प्रोड्यूस केलं? बार मॅग्नेट. कोणी प्रोड्यूस केलं? वन ऑफ द ओपन एंड्स ऑफ सॉलिनॉइड ऍक्ट ऍज अ मॅग्नेटिक नॉर्थ पोल. एक साइड काय काम करते? नॉर्थ पोल. आणि दुसरी साइड काय करते सांगा? साऊथ पोल म्हणून काम करते. आणि जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात कशाच्या आत बेटा? सॉलिनॉइडच्या आत. हे कशा असतात? एकमेकाला पॅरलल असतात. कशा असतात? कशा असतात? म्हणजे काय? जे काही इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता आहे मॅग्नेटिक फील्डची सॉलिनॉइडच्या आत. कशाच्या आत बेटा? सॉलिनॉइडच्या आत. ही कशा असते? सारखी असते. कशा असते? युनिफॉर्म एव्हरीवेअर. आणि मॅग्नेटिक फील्ड इन द सॉलिनॉइड इज ऑल्सो युनिफॉर्म. आणि जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे कशामध्ये? सॉलिनॉइड मध्ये, ते सुद्धा कशा आहे बेटा? युनिफॉर्म. ते सुद्धा कशा आहे? मला माझ्या मागे व्हेन अ कॉपर वायर विथ रेजिस्टिव्ह कोटिंग is wound in a chain of loops like a spring, it is called a solenoid.